आता बातमी अमरावतीमधून. अमरावतीमध्ये तापमान वाढतच चाललंय. अमरावतीमध्ये उष्माघाताने 7 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरतायत. अमरावतीमध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. उन्हाच्या झळा पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात उकाडा सुद्धा आहे आणि आता हा उष्माघाताने 7 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. वारंवार या संदर्भात प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलं होतं, मात्र हा आकडा अद्याप 7 असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विशेषतः यामध्ये बेघर बेवारस मजूर व्यक्ती या उष्माघाताचे बळी ठरतायत. अमरावतीमध्ये उन्हाच्या तीव्र झळा पाहायला मिळतात. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेत. सूरज, आपण पाहतोय खरं तर केवळ अमरावतीच नाही तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढतच चाललंय. अमरावतीमध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलं होतं आणि आता जी आपल्याकडे माहिती येते आहे त्यामध्ये अमरावतीमध्ये उष्माघाताने तब्बल 7 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. काय सविस्तर माहिती आहे? कारण निश्चितच विदर्भात जर पाहिलं तर सूर्य अक्षरशः कोपला आहे असं एकंदरीत त्या दिसून येत आहे. ज्याप्रमाणे भट्टी आहे त्याचप्रमाणे अक्षरशः सूर्य तापत असल्यामुळे अंगाची लाही लाही या ठिकाणी होत आहे. पण जर पाहिलं तर गेल्या 24 तासामध्ये अमरावती शहरामध्ये जर पाहिलं तर 10 पोल्युशनच्या हद्दीमध्ये तब्बल 7 लोकांचा जो आहे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा जो संशय आहे या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण मृत्यूमध्ये जर आपण जर पाहिलं तर तीव्र सध्या उष्णतेच्या तीव्र लाटा या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रचंड उष्माघातामुळेच या संपूर्ण 7 लोकांचा मृत्यू झाला अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. मात्र अधिकृतरित्या जर पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत शवविच्छेदन अहवाल यायचा आहे. मात्र जर पाहिलं तर या संपूर्ण लोकांचा मृत्यू जर पाहिला तर उन्हामुळे झाला असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कारण का संपूर्ण मृतदेह आहे तो रस्त्याच्या कडेला सापडलेला होता, कोणाचा झोपडीत सापडलेला होता आणि यामध्ये प्रामुख्याने मृत्यूमध्ये जर पाहिलं तर वयोवृद्ध या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी मृत्यूमध्ये आहे. बेवारस, निराधार आणि गोरगरीब हे सर्वसामान्य मजूर या ठिकाणी मृत्यू झाले त्याची नोंद जी आहे या ठिकाणी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एकूणच या ठिकाणी घेण्यात आलेली. आपल्याला माहितच आहे की 23 तारखेला सुद्धा अशाच प्रकारे जे आहे 8 जणांचा जो मृत्यू आहे या ठिकाणी झालेला होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 जणांचा मृत्यू जर पाहिलं तर या ठिकाणी उष्माघाताने झाल्याचा अहवाल जो आहे जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी दिला होता. एकूणच जर पाहिलं तर संपूर्ण अमरावतीसह विदर्भामध्ये ही अत्यंत जीवघेणी ऊन झालेली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे जर पाहिलं तर आता नागरिक देखील असह्य झालेले आहे. कारण का रात्री देखील अमरावतीचं तापमान जर पाहिलं तर 27 ते 28 या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे दुपारचं तापमान जर पाहिलं तर 46 आणि 47च्या वर गेलं. त्यामुळे हे संपूर्ण ऊन जे असह्य झालेलं आहे. सकाळी सकाळी जर पाहिलं तर गरम असे उन्हाचे चटके नागरिकांना लागत आहे. त्यामुळे नागरिक आता पूर्णपणे हैराण झालेला आहे. केव्हा ह्या उन्हाळा संपणार आणि केव्हा पावसाळा सुरू होणार अशी एकूणच प्रतीक्षा जी आहे अमरावतीकर नागरिक करत आहे. मात्र जर तुर्तास जर पाहिलं तर संपूर्ण हा उन्हाळा जो आहे नागरिकांना असह्य झालेला आहे आणि आता जीवघेणा संपूर्ण उन्हाळा जो आहे या ठिकाणी दिसून येतो आहे. करण, नक्कीच सूरज, अत्यंत गंभीर बाब आहे कारण यामध्ये विशेषतः बेघर बेवारस मजूर व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरतायत. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.